नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहूया राज्यात काय घडामोडी घडतायत. कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं मोदींच्या धोरणांविरोधात विडंबनात्मक आंदोलन. वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या वाढलेल्या दरांचा निषेध. बैलजोडी व्यंगचित्रांचा मुखवटा आणि उपरोधिक फलकांच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका. धाराशिवच्या भूममध्ये जमावाचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला. गाड्यांची तोडफोड, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 59 जणांसह 150 अज्ञातांवर गुन्हे दाखल. बीडमध्ये नागापूर टोकवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत. रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी. बीडच्या नगर रोडवर एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात. 2 बसचं नुकसान. नियंत्रण सुटल्यानं टेम्पो थेट दुकानात घुसला. सोलापुरात 2 शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू. घटनेनं संपूर्ण गाव सुन्न. परिसरात शोककळा. सुरक्षेअभावी ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप. परभणीत 3 दुचाकींचा विचित्र अपघात. अपघातात 4 तरुण गंभीर जखमी. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केलं दाखल. मनमाडमध्ये तरुणाची निर्घृणपणे हत्या. रात्रीच्या वेळेस टोळक्याकडून तरुणावर वार. 2 दिवसांपूर्वीच तरुणाचा साखरपुडा झाल्याची माहिती. धारावीतील अशोक मिल कंपाऊंड परिसरात भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये आठवडी बाजारात खिशातून मोबाईल लंपास. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीनं मोबाईल चोरला. महागाव पोलिसात तक्रार दाखल. अमेरिका आणि इराणमधील युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेलं नसताना दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह. युक्रेनचा रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला. हल्ल्यात एका भारतीय नागरिकांचा मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.